नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, काल लोकसभेमध्ये नारी वंदना जे विधेयक आहे ते विधेयक हे पास होऊ शकलं नाही. वास्तविक त्या विधेयकाचं नाव एक काय ज्याला म्हणतात कॅमोफ्लेज म्हणतात ते पुढे करून मतदारसंघ पुनर्रचना त्याविषयीचं ते विधेयक होतं, ते नामंजूर झालेलं आहे. महिला आरक्षण विषयक जे विधेयक जे नामंजूर करून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी देशाचा आणि स्त्रियांचा, महिलांचा, नारी शक्तीचा अपमान केलाय म्हणून देशभर जे काही टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर जाऊन तथाकथित आंदोलनं केली जात आहेत तो शुद्ध बकवास आहे. याचं कारण महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये पास झालेलं होतं. त्या विधेयकाची जी संमती मिळाली त्याला सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. ते केवळ मोदींनी श्रेय घेण्याचं कारण नाही, सगळ्या पक्षांनी म्हटलं होतं की महिला आरक्षण पाहिजे म्हणून. पूर्वी या आरक्षणाला वेगवेगळ्या पक्षांमधनं काही जणांचा विरोध होता. अगदी काँग्रेस असेल, सपा असेल, लालूंचा पक्ष असेल, भाजपमधल्या काही जणांचा असेल, पण त्याला अनेक वर्ष झाली, त्याचा आता काहीच संबंध नाहीये. महिला आरक्षण विधेयक मंजूर व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा, कारण काळ बदलला आहे. महिलांचं अर्थव्यवस्थेमधलं एक समावेश, वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपली कर्तबगारी गाजवत आहेत आणि त्यामुळे ते नाकारण्याचं कारणच नव्हतं. काँग्रेस सारख्या पक्षाच्या नेत्या सरोजिनी नायडू होत्या, त्या काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी केलं. कितीतरी सोनिया गांधींनी अनेक वर्ष काँग्रेसचं नेतृत्व केलं. ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत, जयललिता अण्णा द्रमुकच्या नेत्या आहेत. पण भारतीय जनता पक्ष जे म्हणतात की आम्ही महिलांसाठी फार काही करतो आहोत, भाजपपेक्षा महिलांना जास्त तिकीटं विधानसभेत, लोकसभेत हे तृणमूल काँग्रेसनी ममता बॅनर्जी यांनी दिले आणि त्या ममता बॅनर्जींच्या वर वाटेल तशी अत्यंत गलिच्छ टीका ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने केलेली आहे. ओ दीदी दीदी ओ दीदी हे कोण म्हणत होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते. ममता दीदींच्या खानदानाबद्दल सुद्धा वाटेल ते प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोनिया गांधींबद्दल पंतप्रधानांनी जर्सी काऊ असा उद्गार काढले. ज्या शशी थरूर यांच्याबद्दल फार उमाळा येतो आजकाल भाजपवाल्यांना या पंतप्रधानांना, त्या शशी थरूर यांच्या मैत्रीण होत्या, त्यांना 50 करोड की गर्लफ्रेंड अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची टवाळी केली होती. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. शूर्पणखा म्हणाले होते ते काँग्रेसच्या एका माजी महिला मंत्र्यांना, कारण त्यांनी मोदींच्या भाषणाच्या वेळी त्या हसल्या तेव्हा शूर्पणखा असं त्यांचं वर्णन मोदींनी केलं आणि त्यावेळी सगळं अमित शहा आणि बाकीचे लोक हसत होते, खिदळत होते. नारी शक्तीचा वारंवार अपमान करणारा हा पक्ष आहे. नारी शक्तीचा आम्ही खूप सन्मान करतो, पण भारतीय संस्कृतीच्या नावाने मतं मागणारा हा पक्ष, भारतीय संस्कृती म्हणजे आम्हीच राखतो असं, परंतु स्त्रियांना उंबरठ्याबाहेरच त्यांची उंबरठ्याच्या आत जागा आहे असं मानणारे अनेक जण असे अनेक पक्षात होते आणि आहेत. तसेच भाजपमध्ये होते. भाजप हा पारंपरिक विचारांचाच पक्ष होता. हळूहळू त्यात बदल होत असेल तर स्वागतार्ह आहे. आज बातमी आली आहे की भारतीय जनता पक्षाच्या पुण्याचा एक पदाधिकारी, कायदा शाखेचा पदाधिकारी भाजपच्या, त्याचं काहीतरी त्याचा विवाहित आहे, त्याला मुलगी आहे आणि त्याचा एक अनैतिक संबंध होता, त्या स्त्रीचा खून झाला आणि त्याबद्दल त्याला अटक झालेली. आणि हे नारी शक्ती वंदना म्हणून गप्पा मारत असतात. ठिकठिकाणी आज तथाकथित निदर्शन झाली.
इथे शिंदे सेनेने सुद्धा निदर्शनं केली आणि काँग्रेसचा निषेध केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने जय जयकार करण्यात आला. कारण काही महिलांना आता तिकीट पाहिजे आपल्याला परत विधान परिषदेचं, म्हणून ते जय जयकारात या महिला पुढे होत्या. म्हणजे ही जी आंदोलन आहेत ती स्टेज मॅनेज्ड आहे. तुम्हाला हेमा मालिनींनी दिल्लीमधल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रचं एक लग्न झालं असताना त्याच्याशी विवाह केला. त्याच्या पहिल्या पत्नीवरती अन्याय नाही झाला. त्यावेळी नारी शक्तीचा त्यांना काही सन्मान करावा असा वाटला नाही. कंगना राणावत ही वाटेल तसं वाटेल त्या पद्धतीने बोलत असते आणि ही नारी शक्तीच्या बाबत बोलणार. नारी शक्तीचा सगळेजण सन्मान करतात, कुठलाही सुसंस्कृत माणूस. आणि सर्व पक्षांनी सांगितलेलं आहे, ओरडून ओरडून सांगितलेलं आहे की आमचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, म्हणून तर ते विधेयक मंजूर झालं. पण त्या आडून तुम्हाला मतदारसंघांची अशी पुनर्रचना करायची आणि लोकसभेच्या जागा वाढवताना आपल्या सोयीच्या पद्धतीने त्या जागा वाढवायच्या. म्हणजे दक्षिणेमधल्या राज्यांच्या जागा तुलनेने कमी त्यात वाढवणार आणि उत्तर भारतात जिथे भाजपचं प्राबल्य आहे तिथल्या जागा वाढणार असा संशय आहे. आणि गेल्या वेळी काय ठरलेलं होतं की अगोदर जनगणनेचं काम पूर्ण होणार, मग मतदारसंघाची त्याप्रमाणे फेर आखणी होणार आणि त्यानुसार मग आरक्षण हे प्रत्यक्षात लागू होणार, हे त्यावेळी ठरलेलं होतं. मग अचानकपणे पश्चिम बंगालमधल्या निवडणुका जारी असताना सुरू असतात, एक पूर्ण व्हायच्यात, त्या ठिकाणी आपल्याला मतं मिळावीत. मतं तिथल्या कुठल्याही पद्धतीने काहीही करावं आपण, कारण तिथे मतदार यादीतल्या मध्ये फेरफार करण्यात आले, त्यात काटछाट करण्यात आली. अनेकांच्या 26-27 लाख लोकांची नावच काढून टाकली आहेत आणि ज्यांना आता कुठेही दाद मागता येणार नाही. जी गैरसोयीची नावं भाजपची होती ती काढून टाकण्यात आली असा आरोप आहे. पण तरी सुद्धा आपल्याला विजय मिळेल की नाही याची खात्री नसल्यामुळे मग आम्ही नारी शक्ती वंदना, आम्ही कसं ते विधेयक महिला आरक्षणाचं आणतो असं दाखवून महिलांची सहानुभूती मिळवायची. कारण मुळातच 2029 मध्ये अँटी इन्कमन्सी येईल, आपल्याला यश मिळेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे मग मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे त्यांना आणि महिलांची नाटकं करून महिलांची सहानुभूती मिळवायची. आता लाडक्या बहिणी म्हणून हे म्हणतात. लाडक्या बहिणी या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीच होत्या ना, त्या काय होत्या? त्या लाडक्या बहिणींना अचानकपणे निवडणूक जवळ आल्यावरती लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि हव्या त्या लोकांनी त्यामध्ये नावं घुसडण्यात आली. पैसा काय यांचा, काय थोडा आपला करदात्यांचा पैसा यांचं काय जातं त्याच्यामध्ये? त्यामध्ये काही पुरुषांची नावं घुसडली. आता हे त्या लाडक्या बहिणी होत्या का? ते लाडके पुरुष होते, ते घुसले त्याच्यात काही सरकारी पुरुष होते. आणि मग त्या लोकांना पैसे देऊनही झाले, म्हणजे पैसे आपले, ते पैसे हे वाटणार, हे प्रसिद्धी मिळवणार, त्याची प्रचार करणार, जाहिरातबाजी करून मतं मिळवणार. पैसे आपले आणि त्याच्यावरती हे चंगळ करणार, ते वाटणार अपात्र लोकांना, मतं मिळून सत्तेवरती येणार लाडक्या बहिणी करून. मग राख्या आपल्या दोन्ही हाताला बांधून घेणार, या आमच्या माता भगिनी आहेत, ओवाळायचं सारख्या बहिणी म्हणायचं आणि मतं मिळायची. बाकी यांना काहीही देणं घेणं. अत्यंत स्वार्थी आणि संधी साधू लोक आहेत हे महायुतीचे, देशामधलं आणि भाजपचं सरकार. आता हे सगळं लोकसभेमधली भाषणं तुम्ही ऐकली असतील सगळी. हे सांगायचा मुद्दा असा की प्रियांका गांधींनी अतिशय उत्तम आणि प्रभावी भाषण केलं. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि अत्यंत हसत चिमटे काढत, उपरोध करत त्यांनी अत्यंत प्रभावी मांडणी केली. आणि हे कसं बदमाशी करतायत, हे कशी नाटकबाजी करतायत हे दाखवून दिलं. तुम्हाला सांगतो आता थोडक्यामध्ये 2-3 वाक्य त्यांची. प्रियंका गांधी काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या, याच सरकारनं 2023 मध्ये महिला आरक्षणाचं विधेयक संसदेत पारित केलं. त्यात लिहिलं होतं की याला लागू करण्यासाठी जनगणना आणि मतदार पुनर्रचना करावी लागणार आहे.
मग आता अचानक असं काय झालं की मन का बदललं? म्हणजे इतकी घाई का करतायत आता? जनगणना व्हायची आहे अजून. जनगणना झाल्यानंतर संघांची पुनर्रचना व्हायची. मग ते सगळं होण्याच्या अगोदर जे तुम्हीच म्हणत होता त्याच्या अगोदर आरक्षण का पाहिजे? त्याचा काहीतरी हेतू असेल ना. नंतर असा बिनतोड प्रश्न त्यांनी विचारला आणि त्या म्हणाल्या, जोपर्यंत जात जनगणना होत नाही तोपर्यंत सर्व वर्गांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यामुळे हे अनिवार्य आहे. म्हणजे जनगणना आणि ती जातवार जनगणना हे सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारे पुढे जाऊ पाहत आहेत. कारण या जनगणनेत ओबीसींच्या लोकसंख्येचा समावेश नाही. आता प्रियंका गांधी म्हणतात की आता हे पंतप्रधान म्हणतात की या वर्गाबाबत आपण नंतर बघून घेऊ. ओबीसी हा एवढा मोठा वर्ग आहे, मग बघून घेऊ. आणि तुमच्या शब्दावरती कोणाचा विश्वास आहे? कोणाचाही विश्वास नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे उघड गंडवागंडवी चालू आहे. लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांची, कोणाची चालू, पण गंडवणं हा यांचा स्वभाव धर्म आहे. आता बघा, ओबीसी ही मोठी संख्या असून या वर्गाचा मोठा संघर्ष आहे. याला तांत्रिक बाब म्हणून झटकून टाकता येणार नाही. आणि मग प्रियंका गांधी म्हणतात की या आपल्या पंतप्रधानांना कशाची भीती वाटते की जेव्हा नवी जनगणना होईल तेव्हा त्यातून ओबीसींचे जे आकडे पुढे येतील तेव्हा त्यांना कळेल की हा वर्ग किती मोठा आहे. मग त्यांचा अधिकार कोणीही नाकारू शकणार नाही. आणि त्यांनी म्हटले की इतका बदल तुम्हाला करायचा असेल घाईघाईत तर त्याच्या मागे नक्कीच संशय यावा अशी परिस्थिती आहे. सर, त्यामुळे राहुल गांधींनी तर धमालच करून सोडली. राहुल गांधींनी सांगितलं की मी हे कसे जादूगार आहेत. जादूगार म्हणजे मतांसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडे कसे फंडे असतात. आणि मग त्यांनी सांगितलं की बालाकोट कसं झालं, ऑपरेशन सिंधू कसं झालं, त्याचा पुढे वापर कसा करून घेतला, नोटाबंदीचा कसा काय उपयोग करून घेण्यात आला, हे सगळं राहुल गांधींनी सांगितलं. तर जादूगार या शब्दाने सगळे खवळले, भाजपवर अंगावरती आले राहुल गांधीच्या. त्यांना हे माहित नाही की स्वतः पंतप्रधान मोदींचे भाषण उपलब्ध आहे. ते म्हणतात की मी कसा जादूगार आहे तुम्हाला कळणार नाही. माझ्याकडे माझ्या पोतळीत अशा जादू आहेत की मी खूप चमत्कार घडवून आणू शकतो, असं स्वतः मोदीच म्हणतायत. आणि ते तर म्हणाले की परमेश्वरानेच माझी योजना केली आहे की महिला आरक्षणासाठी म्हणून. आता परमेश्वराने त्यांची योजना केली आहे असं त्यांना वाटत असेल आणि ते स्वतःला विष्णूचा 11वा अवतार आहे असंही समजत असतील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे विधेयक मूळ खाजगी विधेयक म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या गीता मुखर्जी यांनी अनेक वर्षांपूर्वी आणलेलं. कम्युनिस्ट पक्षाच्या गीता मुखर्जी अत्यंत कर्तबगार, हुशार, त्यागी, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचाही भाग घेतला होता, त्या गीता मुखर्जींची आठवण कोणाला येणार नाही. इतर अनेकांची कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये, हे कोणालाही श्रेय देणार, हे सगळं मीच केलं असं दाखवणार. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये हे काय काय हे करतायत, लबाड्या करतायत, श्रेय कसं घेतायत. पण मी तुम्हाला सांगितलं की नारी शक्तीच्या नावाने बकवास करतात हे लोक. आणि हे लोक कशा प्रकारे फक्त निवडणुकीचा विचार करण्याच्या पलीकडे त्यांना काहीही कशाशी पडलेली. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीशी म्हणजे घटनेशी कसा खेळ मांडतात. मतदारसंघ आणि म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे संबंध, संघराज्य आपलं, त्याची जी रचना आहे ते सगळं संविधानाने निश्चित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मूलभूत स्ट्रक्चर आपल्याला बदलता येत नाही. हे मूलभूत स्ट्रक्चरशी सुद्धा खेळ करण्याचा यांचा इरादा आहे. म्हणजे दक्षिण, उत्तर, ईशान्य ही सगळे भाग महत्वाचे आहेत. पण यांना उत्तरेला जास्त महत्व द्यायचं आहे. कारण त्या उत्तरेचं वर्चस्व, कारण गायपट्टा जो आहे जिथे राम मंदिर आहे, म्हणजे बाबरी मशीद, राम मंदिर, नंतर काशी विश्वेश्वराचं मंदिर, हे सगळं जो बनारसचा मोदींचा मतदारसंघ, हे सगळा भाग जो आहे त्याचा भारतीय राजकारणावरती फार मोठा प्रभाव पडतो. भारताचे अनेक पंतप्रधान तिकडनं आलेले. पण हा जो गायपट्टा आहे, तो गायपट्टा ज्याच्यामध्ये हिंदी भाषा अधिक प्रचलित आहे,
त्या भागामध्ये भाजपला जास्त प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि उलट या भागात दक्षिणेमध्ये अजूनही त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला पाय रोवता आले नाहीत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेला आहे. आणि त्यामुळे हे जो बॅलन्स आहे या भागातला, तो संतुलन ठेवलं पाहिजे. ते संतुलन एक कायदा करायचा, महिला आरक्षणाच्या कायद्याला जोडून हा घ्यायचा, मतदारसंघ पुनर्रचना, आणि आपले सगळे जे इरादे आहेत या संबंधी घटनेशी एक प्रकार खेळ मांडण्यासाठी ही एक काव्यबाज अशा प्रकारचं पाऊल टाकलेलं आहे. आता गेल्या वेळेचं महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, तर त्याची जी काही अधिसूचना त्यांनी काढलेलीच नव्हती. मग कोणीतरी सांगितलं, मला वाटतं मनीष तिवारी काँग्रेसचे, की नोटिफिकेशन ते असे मग अधिसूचना काढल्यानंतर त्यात दुरुस्ती करता येते, तर तेच तुम्ही केलं नाहीये. नंतर मग काय झालं की प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये, म्हणजे ज्या लोकसभेच्या जागा 850 होणार आहेत, त्या प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये 50% वाढ होणार असं अमित शहा म्हणाले. पण मूळ जे विधेयक आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख नाही. मग अमित शहा म्हणाले की थांबा, मला थोडा वेळ द्या, मी आता लगेच जाऊन दुरुस्ती करून घेतो. एवढ्या मोठ्या गोष्टीला तुम्हाला पटकन करायचं आहे सगळं. मी इतकी महत्वाची गोष्ट लगेच मी जातो तासाभरात करतो म्हणून. मी त्याच्या संबंधी चर्चा करणं आवश्यक आहे. आवश्यक असेल तेव्हा अशी महत्वाची विधेयक संयुक्त समितीमध्ये किंवा स्थायी समितीमध्ये, स्टँडिंग कमिटी असते, त्याच्यामध्ये चर्चेला येतात. ते काही न करता पटापट सगळं मंजूर आपल्याला हवं तसं करून घ्यायचं. आणि मग ते मंजूर व्हावं म्हणून, म्हणजे मोदी साहेबांनी काही सिलेक्टेड विरोधी पक्षांची स्तुती करायला सुरुवात केली मध्येच. म्हणजे त्यांनी आपल्याला मतदान करावं म्हणून. जे निशिकांत दुबे जे अत्यंत वाह्यात आणि वाटेल ते आरोप करणारे बोलतात, ते म्हणा मी कान पकडून माफी मागतोस अखिलेश यादवची त्यांच्याबद्दल काय बोललो असून तर. कारण काय की त्यांचे 37 खासदार आहेत. म्हणजे हा पाठिंबा हवाय म्हणून गोड गोड बोलून पाठिंबा घ्यायचा आणि मग लाथ मारायची, ही यांची पद्धत आहे. लोक विरोधी पक्षातले वेडे नाहीत. त्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. इंडिया आघाडी असेल आणि बाकीच्या पक्षांनी अभूतपूर्व आघाडी दाखवली. हे सगळे महत्वाचे पक्ष म्हणजे सपा असेल, तृणमूल असेल, ते गैरहजर राहतील आणि मग हे विधेयक मंजूर होईल अशा बातम्या येत होत्या. तसं घडलं नाही, हे लक्षात घ्या. आणि एनडीए आघाडीतील सगळ्यांना हे मान्य असेल असं नाही. राहुल गांधींनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला ज्याच्यामुळे हे गडबडले. त्यांनी म्हटलं की व्यापार करार जो आहे तो अमेरिकेच्या दबावाखाली झाला. अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधान सातत्याने येत आहेत. आणि ते म्हणाले हे 16 एपस्टीनच्या जागी एपस्टीन फाईल आपल्याला माहिती आहे, त्यांनी 16 असा उच्चार केला. 16 हा आकडा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना काय वाटलं की चंद्राबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत, त्यांचा पाठिंबा एनडीएला राहील की नाही असा प्रश्न उपस्थित करतायत. पण तसं नव्हतं. त्यांना असं म्हणायचं होतं की एपस्टीन फाईल्स मधल्या 16 फाईल्स उघडलेल्याच गेल्या नाही आणि त्या 16 फाईल्समध्ये मोदी साहेबांबद्दल काही अशी रहस्य दडलेली असावीत आणि ती रहस्यच राहावीत. हे कॉम्प्रोमाइज करण्यात आलेले. आणि म्हणून मग ट्रम्प जे काय अटी लादतायत आपल्यावरती, व्यापाराच्या शर्ती असतील किंवा ट्रम्प जे अपमान करतायत ते गिळून आपण गप्प बसलेलो. आणि हे राष्ट्रहिताची तडजोड, हे खरे मुद्दे आहेत असं राहुल गांधींना म्हणायचं. ज्याच्याकडे काही लक्ष न देता महिलांचा अपमान केला त्या नवनीत राणा सकाळी एकदम रडायलाच लागल्या की हे विधेयक मंजूर नाही म्हणून. आता स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली, हे विधेयक कुठे आलेलं होतं? किंवा त्यांना कळायला लागल्यापासून पहिल्या दिवसापासून रडायला लागायचं त्यांनी की विधेयक मंजूर नाही झालं म्हणून. काय चाललंय काय? म्हणजे हे लोक इतके मूर्ख आहेत काय यांच्या नाटकबाजीवरती विश्वास ठेवतील असं? म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक बाबतीत हे लोकांना गृहीत धरतात. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो सगळा भारताचा
इलेक्टोरल मॅप आहे ना, तो सगळा बदलण्याचा यांचा इरादा आहे. आपल्याला हवं तसं. आता मतदारसंघ म्हणजे जसं निवडणूक आयोग हा त्यांचा घरगडी आहे भाजपचा, त्याचप्रमाणे मतदारसंघ पुनर्रचना आयोग हा जरी स्वतंत्र असला तरी त्याच्यावरती सुद्धा हे दडपण आणतात. मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ह्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या आणि महापालिकांच्या निवडणुका होत्या. मी पुण्यात गेलो असताना मी अनेक ठिकाणी अनेक जण सांगत होते मला, कार्यकर्ते आणि उमेदवार, की कशा पद्धतीने सोयीची रचना पूर्णपणे केलेली आहे याची प्रभागांची, की जी महायुतीला सोयीची असेल, फायद्याची असेल. दुसरं उदाहरण सांगतो की मुंबई महापालिकेमध्ये सगळे नगरसेवक आंदोलनाच्या पवित्रात होते, कारण त्यांना 25 लाख आणि यांना त्याच्या कित्येक पट करोडो रुपये हे भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या लोकांना मिळाले. म्हणजे हे उघड उघड हे संविधानाला अशा प्रकारचं वर्तन अभिप्रेत नाही, त्याचा उघड उघड अपमान करतात, प्रत्येक बाबतीत करतात. SIR काय आहे? आपल्याला जे लोक मतं देणार नाहीत, विरोधी पक्षांना देणार आहेत, त्यांची नावच काढून टाकायची, वोट चोरी करायची. नंतर EVM मध्ये गडबडी करतात, जिथे संपूर्ण निवडणूक अधिकारी जे असतात ते मॅनेज करायचे. तुम्हाला आठवत असेल की रवींद्र वायकर यांची ती निवडणूक होती, तेव्हा भारतीय जनता पक्षाचा एक नेता त्या मतमोजणी केंद्रात होता. काही मतांनीच त्यांचा विजय झालेला, 48 का काय वायकरांचा. त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती कोणाचे फोन सातत्याने येत होते. एका भाजपच्या बड्या नेत्याचे फोन येऊन तो सरळ सरळ दडपण आणत होता, असा आरोप झालेला होता. त्यामुळे हे सगळे यांना कुठलाही नियम कायदा यांना काही लागूच नाही असं वाटतं. आपण काय वाटेल ते करू शकतो आणि ते तसं करून दाखवत आहेत. तर गोष्ट अशी आहे याच्यामध्ये सगळ्यात, की महत्वाची गोष्ट मला जी सांगायची ती अशी, की बघा की प्रत्येक बाबतीत हे जसं राजकारण करतायत किंवा आपल्याला आपली मनमानी करतायत आणि शिवाय नाटकबाजी करतात. मी उदाहरण तुम्हाला सांगतो की नोटाबंदीच्या वेळी त्यांनी काय सांगितलं, की याच्यामुळे काळा पैसा थांबणार आहे, नंतर कॅशलेस सगळं होणार आहे. उलट कॅश वाढली. मग ते म्हणाले की दहशतवाद थांबणार आहे. दहशतवाद मोठमोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी घडल्या, जम्मू काश्मीरमध्ये घडल्या, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि मोदी काय म्हणत होते की आमच्या काळात काही दहशतवाद होत, झाला ना दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट. आणि कुठे तुम्ही जर पाकिस्तानी आगळीक केली तर आम्ही उत्तर देऊ, कुठे दिलं त्यानंतर उत्तर त्यांनी दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे नोटाबंदी असेल किंवा बाकी अनेक बाबतीत, ऑपरेशन सिंधू नंतर सुद्धा त्यांनी काय दाखवायचा प्रयत्न केला की आम्ही ऑपरेशन सिंधू नंतर सगळं जग आपल्या भारताच्या बाजूने आहे म्हणून सगळीकडे डेलिगेशन्स पाठवली, त्याची भरपूर प्रसिद्धी झाली. प्रत्यक्षामध्ये भारताच्या बाजूने फार कमी देश उभे राहिले. उलट अमेरिकेने आता पाकिस्तानच्या मदतीने इराण आणि इस्रायल संघर्ष त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी पाकिस्तानचं महत्त्व वाढवून ठेवलेलं आहे. ते मोदींना म्हटलं, ते मोदी आमचे मित्र आहेत, पण भारताच्या हिंद महासागरामध्ये जे जहाज होतं इराणचं, ते आपल्या ठिकाणी असताना म्हणजे आपले मेहमान होते एक प्रकारे, ते उडून लावलं, उडून टाकलं आणि आपण एका शब्दाने काही बोललो. इराणवरच्या हल्ल्याचा आपण काही निषेध करू शकलो नाही, कारण आपण काही बोललो तर आपली आफत येईल असं कदाचित वाटत असेल मोदींना. किंवा एपस्टीन फाईल जर उघडली गेली तर काय. हे जे प्रश्न आहेत खरे हे घाबरून गेलेले की आता परत विजय मिळवणं आपल्याला सोपं नाहीये. त्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबायला पाहिजेत आणि त्यामुळे मतदारसंघ फेररचना हे त्यांना महत्वाचं हत्यार सापडले. ते सोयीने आपली पुनर्रचना करून घेणार आणि ते विधेयक मंजूर व्हावं म्हणून नारी शक्ती काय वंदना ते विधेयक आणायचं, ही यांची चाल होती, ही यांची लबाडी आहे. स्त्रिया ज्या आहेत आपल्याकडच्या आता उंबरड्या पाय पडलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत, सवरलेल्या आहेत, त्या अशा प्रचाराला म्हणजे टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर नाटकी आंदोलन करणं, टेलिव्हिजनवर येऊन मोठमोठ्या आवाजात बोलणं
उद्या सगळीकडे तुम्हाला सांगतो जाहिरातबाजी होईल. आज रात्री 8:30 वाजता मोदींचं भाषण आहे देशाला उद्देशून. संपूर्ण मीडिया मॅनेज केला जातोय आज. संपूर्ण मीडियावरती भारतीय जनता पक्षाचं जे काही तथाकथित आंदोलन, काल बॅनर्स कसे तयार होते, एकदम विधेयक नामंजूर झालं, एकदम 100 150 महिला एनडीए आघाडीच्या लोकसभेच्या पायऱ्यावरती येऊन बॅनर दाखवायला लागल्या. ही बॅनर्स कशी तयार झाली? म्हणजे त्यांना माहिती होतं की हे विधेयक नामंजूर होणार आहे. वाजपेयी ज्याप्रमाणे विरोधी पक्षाने विश्वासात घ्यायचे, सन्मान ठेवायचे त्यांचा. सोनिया गांधींचं वाजपेयींबद्दल किती चांगलं मत होतं. वाजपेयी आणि सोनियाजींचे संबंध चांगले होते, वाजपेयी आणि मनमोहन सिंगांचे संबंध चांगले होते. तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवत नाही. विरोधकांना सतत, म्हणजे तुम्हाला सांगतो की राहुल गांधी हे एका नेत्यांनी, भाजपच्या नेत्यांनी उद्गार काढले की राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहे हे माहित नाही. हे काय भयानक आहे असं बोलणं. नेहरूंबद्दल वाटेल ते बोलणं, राहुल गांधींबद्दल वाटेल ते बोलणं, राजीव गांधींचे अपमान करणं, इंदिरा गांधींचा अपमान करणं. आणि याच्याबद्दल यांच्यावरती काही केसेस होणार नाही. त्या केसेस करणार ते राहुल गांधी, त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न आला. त्यामुळे हे जे सगळं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने मुळातच त्यांच्या अनेक लोकांनी, दयाशंकर जे त्यांचे नेतृत्व, त्यांनी मायावतींचा बद्दल अत्यंत गलिच्छ उद्गार काढले होते. त्यांचे अनेक नेते जे आहेत, कुलदीप सेंगर असेल, तो ब्रिजभूषण सिंग असेल, चिन्मयानंद असेल, ह्या अनेकांनी महिलांचं शोषण केलं आहे. अनेकांनी, अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीयेत. तेव्हा त्यांनी नारी शक्ती वंदना नावं उत्तम देतात ते. म्हणजे अगदी नारी शक्ती म्हणजे अगदी सकाळपासूनच ते पूजा करायला लागतात नारींची, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करतात. आणि स्त्रियांना समोर ठेवून, आज बघा काल जी चर्चा झाली त्या ठिकाणी लोकसभेमध्ये अनेक ठिकाणच्या, अनेक देशातल्या अनेक बड्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, ज्याला म्हणतो की अगदी वरच्या म्हणजे श्रीमंत वर्तुळातल्या ज्या सगळ्या महिला, त्यांना बोलवलेलं होतं. मग त्यांच्याबरोबर मोदी साहेबांचा फोटो, आणि मोदी साहेब कसं महिलांसाठी काय काय करतात असं हे सगळं लोकांच्या पुढे दाखवण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी तर गेल्या वेळेस ट्विटरवरती मोदी साहेबांचे आभार मानले होते की महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल. त्यामध्ये एका शब्दानेही विरोधी पक्षांनीच त्याला सहमती दिल्यामुळे ते मंजूर झालं याचा उल्लेख नाही. महिलांसंबंधी, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचं काम काँग्रेसने केलं. शरद पवारांनी इथे महिला धोरण आणलं, महिलांना इथे प्रतिनिधित्व दिलं. मग हे बाकीच्यांना काहीच नाही, फक्त मोदींना सगळे येते. मग मोदी महिलांबद्दल आहे, बाकीच्यांना काहीच नाही महिलांचं. त्यामुळे हे सगळं ढोंग हे लक्षात घेतलं पाहिजे. हे नाटकी लोक आहेत, हे नटसम्राट लोक आहेत, आणि यांच्या खोट्या नाटकांना कधीही बळी पडता कामा नये, हे महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महिला आपल्या सुजाण आणि साक्षर येतात, पण विरोधी पक्षांनी आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते पुढे येऊन, पत्रकार परिषदा घेऊन केवळ चालणार नाही, रस्त्यावरती येऊन सांगितलं पाहिजे लोकांना. घरोघरी जाऊन आपला मेसेज, जो आमचं खरं म्हणणं काय ते सांगितलं पाहिजे. विरोधी पक्ष याच्यातच कमी पडतात. मनमोहन सिंग म्हणाले होते की आम्ही इतकी कामं केली पण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, आणि यांनी खोटे नाटे आरोप आमच्याकडून आमची बदनामी केली. आणि त्यामुळे कम्युनिकेशन नीट पाहिजे तुमचं. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा म्हणजे काय कामं केली, काही कामं केली त्यांनी, पण ती कामं लोकांपर्यंत पोचवता आले, त्यामुळे विधानसभेत पराभव झाला त्यांचा. म्हणजे तुमचं सुद्धा विरोधी पक्ष अशा पद्धतीने नाही चालणार. तुम्हाला आजच्या काळामध्ये भाजपकडे प्रचंड पैसा, प्रचंड कार्यकर्ते आहेत, आणि त्यांच्याकडे अभिनयाचं एक मोठं अस्त्र आहे, जे ब्रह्मास्त्र आहे, खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं अस्त्र आहे, ते कोणाकडेही नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांनी जागं व्हायला पाहिजे की हे आव्हान मोठं आहे. कारण या नारी शक्तीच्या नावाखाली ते 2029 मध्ये सुद्धा विजय मिळू शकतात. जर भाजपचं आव्हान परतवायचं असेल तर विरोधी पक्षांनी वेळीच जागं होऊन लोकांपर्यंत आपला खरा मेसेज
पोचवला पाहिजे की आम्ही महिला आरक्षणवादी आहोत, आम्हीच आहोत, हे नाहीत, हे खोटारडे आहेत, हे सांगायला पाहिजे. तू तास एवढंच. धन्यवाद.